नमस्कार. आपलं द निर्भीड स्वराज्य टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. आज रांजणगाव तळेगाव ढमढेरे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये दीपालीताई गव्हाणे त्याचबरोबर भाजपाचे सर्व उमेदवार इथं उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहे. ताई, आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. संकल्प हा शब्द आपण का वापरला आणि त्याचं कारण काय? नमस्कार, मी दीपाली राहुल गव्हाणे भारतीय जनता पार्टीकडून तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. आज आपण या ठिकाणी आपला संकल्पनामा सादर करतोय. आपण संकल्पनामा हा शब्द यासाठी आहे की आपण ज्यावेळी एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात करतो, देवासमोर यज्ञ करतो, त्यावेळी आपण देवाकडे एक चांगल्या गोष्टीची मागणी केलेली असते की आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य व्हावं, आणि असा हा तो संकल्पनामा. तर माझ्या गटातील जो शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, विद्यार्थी असतील, माझ्या महिला भगिनी असतील, या सर्वांच्या कल्याणासाठी, गटाच्या सर्वांगीण विकासासाठी एक संकल्प केलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या माध्यमातून या सर्व क्षेत्रामध्ये शेतकरी वर्गासाठी विशेष करून माझं पूर्णत्व सर्व हे करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जाहीरनामा हा फक्त जाहीर केला जातो, तो पूर्णत्वास येत नाही. तर मी या ठिकाणी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना, ग्रामस्थांना आश्वस्त करते की हा संकल्पनामा आहे आणि हा नक्कीच यापुढच्या काळामध्ये संकल्प मी पूर्ण करेन आणि माझ्या गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन. आपण जो संकल्पनामा जाहीर केलेला आहे किंवा संकल्पनामा जो प्रसिद्ध केलेला आहे, तर त्या माध्यमातून ह्या गटाचा नक्की कसा विकास करणार आहात आणि नेमका संकल्पनाम्यामध्ये काय तुम्ही विकासाचं उद्दिष्ट किंवा ध्येय मांडलेलं आहे? नमस्कार. संकल्पनामा हा अशा पद्धतीने आहे की माझा या गटातील प्रमुख शेतकरी वर्ग आहे. तर शेतकऱ्यांच्या अडचणी 2 महिने मी गटामध्ये सर्व वाड्या वस्त्यांवर घरोघरी फिरते. त्यावेळी ज्या अडचणी मला जाणवल्या त्याच्यानुसार हा संकल्पनामा तयार केलेला आहे. शेतकरी वर्गामध्ये विशेषतः ट्रान्सफॉर्मर गेल्यानंतर शेतातली पिके जळतात आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर महावितरणच्या माध्यमातून हे ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध केले जातील. तसेच माझ्या रांजणगाव सांडस या गणामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर माझ्या महिला भगिनींनी मला प्रचारादरम्यान सांगितलं की ताई, ही आमच्यासाठी खूप मोठी अडचण आहे. कांदा साठवणूक करायचा, त्याला योग्य भाव मिळत नाही, त्याच्यानंतर कांदा सडला जातो आणि पुन्हा त्याचं निवडून बाजारामध्ये घेऊन जायचं. तर निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणं, तसेच शेतकरी आणि दलाल शेतकरी आणि प्रत्यक्ष ग्राहक याच्यामधला दलाल ही पद्धत बंद करून माझ्या मायबाप शेतकऱ्यांना शहरी भागामधील सोसायट्यांमध्ये डायरेक्ट माल कसा विकला जाईल यासाठी प्रयत्न करणे हा माझा शेतकरी वर्गासाठीचा प्रमुख काम असेल. तसेच माझ्या गटामध्ये बिबट्यांचा वावर जास्त आहे. तर लाईटचं जे सिंगल फ्यूज लाईट आहे ती शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. तर रात्र आणि दिवस अशा दोन्ही वेळेमध्ये शेतकऱ्यांना वीज उपलब्ध व्हावी. तसेच जिल्हा परिषद गटातील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे तर त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे. शिक्षकांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे. तर नक्कीच जालिंदर नगर असेल, तसेच वाबळेवाडी असेल, याच्या धर्तीवर मी माझ्या गटातील जिल्हा परिषद शाळांचा विकास करेल. उरळगाव सारख्या ठिकाणी मोठ्या 12वी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. मात्र बाजूच्या छोट्या मोठ्या गावांमध्ये शिक्षणाच्या सोयीसुविधा कमी प्रमाणात आहेत. तर निश्चितच उद्याचा सक्षम भारत घडवण्यासाठी माझ्या हे विद्यार्थीच घडवणार आहेत. तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात काम करणे, तसेच आजचा युवक हा संस्कारक्षम घडावा आणि त्याच्यावर योग्य असा देशाचा जो देशाचा भार आहे तो अधिक पद्धतीनं त्या युवकांनी चांगल्या पद्धतीनं करावा, यासाठी माझ्याकडनं तसेच आपले इंद्रजित काका देशमुख असेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक संस्कारक्षम युवा पिढी घडवण्यासाठी मी करणार आहे. तसेच आरोग्याचा प्रश्न आहे. माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये काम करतात, घरी 24 तास त्या राबतात, मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. तर निश्चितच आपल्या शासनाच्या माध्यमातून तसेच आपले CSR माध्यमातून असेल किंवा NGOच्या माध्यमातून असेल तर माझ्या महिला भगिनींची आरोग्य तपासणी करून त्यांना शहरी भागामध्ये जर आजाराचं काही प्रमाण असेल तर त्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी या ठिकाणी काम करेल. तसेच आपला तळेगाव ढमढेरेचं जे शासकीय रुग्णालय आहे तर ते जिल्हा रुग्णालयामध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असेल. तळेगाव ढमढेरे सारख्या मोठ्या गावामध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे.
तर निश्चितच शासनाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण याची योग्य सांगड घालून त्या कचऱ्याच्या प्रश्नावर काम केलं जाईल. जलजीवन योजनेअंतर्गत सर्व ग्रामीण भागामध्ये केंद्र शासनाची योजना आत्ता सध्या मार्गस्थ आहे. मात्र काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही. तर बोरवेल असेल किंवा विहीर असेल या माध्यमातून सर्वसामान्य पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा या ठिकाणी केली जाईल. तसेच गेले 10 वर्षामध्ये वाड्या-वस्त्यांवर फिरताना पाहिलं, की अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था म्हणण्यापेक्षा रस्तेच उपलब्ध नाही. तर पाणंद रस्ते असतील किंवा शासकीय नकाशावरील जे रस्ते असतील, ते जास्तीत जास्त क्षमतेने मी पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. पर्यावरणाचा प्रश्न आपण बघतोय आता गंभीर स्वरूपाचा आहे. तर माझ्या गटातील जे काही वन विभागाच्या जमिनी असतील किंवा गायरान मोकळं क्षेत्र असेल, या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरण जपण्याचा मी माझ्या पद्धतीनं तसेच NGOच्या पद्धतीनं मार्गाने आणि माझ्या आई फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणादेखील काम करणार आहे. असा हा संकल्पनामा जनतेच्या विकासासाठी आहे आणि निश्चितच माझ्या या संकल्पनाम्यातून माझ्या गटाच्या जनतेचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही मी या ठिकाणी माझ्या मतदार बंधू भगिनींना देते. तर आपण पंचायत समितीचे उमेदवार यांच्याशी आता संवाद साधतोय. आपलं नाव? मी हनुमंत बापूसाहेब काळे, निमगाव माळुंगी, रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून या ठिकाणी माझी भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. ह्या पंचायत समिती गणामध्ये ह्या नागरिकांनी तुम्हाला का मतदान द्यावं, असं तुम्ही नेमका काय विकास करणार आहात या बाबतीत माहिती द्या. मी निमगाव माळुंगीचं सरपंचपद भूषवत असताना प्रशासकीय कामाचा मला चांगला अनुभव आलेला आहे आणि त्या माध्यमातून मी तळागाळातील सर्व लोकांशी या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून फिरत असताना या गणातील सर्व लोकांच्या समस्या या ठिकाणी मी जाणून घेतलेल्या आहेत. माझ्या असं लक्षात आलं की गेल्या 8-10 वर्षापासून या गणातील लोकांपर्यंत आपल्या ज्या शासनाच्या योजना असतात, मग केंद्र शासनाच्या असू द्या, राज्य शासनाच्या असू द्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू द्या, ह्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. त्या योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत, दुर्लक्षित जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने मी या गणामध्ये करणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या 8-10 वर्षापासून या गणातील अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे करण्यासाठी प्राधान्याने मी प्रयत्न करणार आहे. माझं नाव विद्या राजेंद्र भुजबळ. तर मी तळेगाव ढमढरे गणातून उमेदवार आहे. मी स्वर्गीय संभाजी अण्णांच्या वसा आणि वारसा चालवण्याचं काम करणार आहे पुढे. माझे पती राजेंद्र संभाजी अण्णा भुजबळ यांनी पंचवार्षिकमध्ये जे काम केलेलं आहे तेच आरोग्यसेवा असेल, महिलांसाठी सक्षमीकरण असेल, परत ड्रेनेज असेल किंवा गावची सुविधा असेल, या सुविधांचं काम करण्याचं काम केलेलं तेच काम मी पुढं करण्याचं निर्धार करणार आहे. येथील ग्रामस्थ ईश्वर शितोळे यांच्याशी संवाद साधतोय. आपल्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार आहेत ते उमेदवार आणि तुमच्या इथल्या समस्या, या समस्या नेमक्या काय आहेत आणि ह्या नक्की समस्या कोण सोडवेल असा तुम्हाला विश्वास वाटतोय? नमस्कार, मी ईश्वर शितोळे, राहणार रांजणगाव सांडस. तसं पाहिलं तर तळेगाव जिल्हा परिषद गटात आमचं रांजणगाव 2 नंबरचं मतदानाचं मोठं गाव. आमच्या मूळ समस्या अशा आहेत की आमच्याकडे खरंच ताई म्हणायचं बिबट्यांचं खूप वावर आहे. आता तुम्ही ड्रोन मार्फत जरी सर्वे केला तर कमीत कमी आमच्या गावात 40 ते 45 बिबट्या आत्ता आहे. वन खातं काय करतं आहे, पिंजरा लावतं आहे, बिबट्या गावला की तिकडं 2 किलोमीटर येऊन सोडतं आहे परत. हा आमची सगळ्यात मोठी समस्या, रात्री शेतात जाता येत नाही. दुसरी गोष्ट लाईटीची समस्या, लाईट रात्रीची असते कधी, आम्हाला नाही शेतात जावंच लागतं जीव धोक्यात घेऊन. पहिली गोष्ट ताई म्हणलं तर पाणंद रस्त्याचा गावठाण रस्ता इतका म्हणजे जे आपले एवढा अडचण येतं. जर पाऊस पडला, आम्ही शेतात राहणारे माणसं आहेत, शेतकरी वर्ग आहे. या रांजणगाव जर तुम्ही पाहिलं तर 25% शेतकरी वर्ग गावात राहतो, बाकी सगळं राहण्यावास्ता नाही आहे. आम्हाला पाऊस जर झाला तर आम्हाला नीट शेताकडे गाडी पण नेता येत नाही, ही दुसरी अडचण. तिसरी अडचण, आम्हाला लाईट ही कंटिन्यू मिळावी, 8च तास द्या. पण इतका लाईटचा प्रॉब्लेम आहे, लाईट सकाळी 9ला येते, 1 तासभर राहते आणि लाईट गेली परत 2-2 तास येत नाही. हा एक आमचा मोठा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आणि सर्वात मोठा बिबट्याचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही 7 जसं आम्हाला कळतं आहे तसं आम्ही जे मतदान करतो आहे की आजपर्यंत एकदा गेलेला निवडून गेलेला माणूस परत आमच्या गावडे येत नाही. पण आम्ही आत्ता विश्वासानं ताईंबरोबर फिरतो आहे की आमची ती अपेक्षा आहे की जेणेकरून आमच्या कामाला कोण पडेल त्यांना आम्ही मतदान देऊ. एकदा ट्राय करून पाहू, सगळ्यांना केलं मतदान, ह्यांना पण देऊन पाहू. आता करतील काम अशी इच्छा आहे, अपेक्षा ठेवतो.
आणि मतदान 100% करू. चांगल्यात चांगलं मतदान आम्ही मिळवून न्यायचा प्रयत्न करू. एकीकडं पाहतोय की आपण सॅटेलाईटचा चंद्रावरती जाण्याचा विचार करतोय, पण ह्या भूमीतला जो छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, जो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात स्वतःला झोकून देत होता, प्रसंगी इकडं विळा चालवायचा आणि सुगी संपली की तो तलवार चालवायचा, ह्या मावळ्यांना, ह्या कष्टकऱ्यांना, ह्या शेतकऱ्यांना आज मात्र कोणी वाली उरलाय का नाही हा प्रश्न निर्माण होतोय. घरात बसलेल्या आईला माहिती नाही माझं लेकरू रानात पाणी द्यायला गेलेलं आहे ते परत येतं आहे की नाही, त्या पत्नीला माहीत नाही की आज माझं कुंकू परत येतं आहे की नाही. शासन खरंच आपण गांभीर्याने याचा विचार करावा. इलेक्शन येतील, सत्ता येईल, सत्ता जाईल, पण माणसाचा जीव आणि माणसाचं जगणं मात्र हराम होईल किंवा त्याचं जगणं संकटात राहील हे मात्र नको आहे. ह्या माध्यमातून हा प्रश्न सरकारला विचारला जातोय. सरकार मायबाप आता तरी तुम्ही जागं व्हाल का? निदान बिबट्याच्या तावडीतून तरी आम्हाला सोडवाल का? दिवसाची लाईट, खतं आणि योग्य वीज बिल, योग्य बाजारभाव असं सगळं आम्हाला मिळेल का? हा शेतकरी आता तरी सुखावेल का? निव्वळ घोषणांचा बाजार, घोषणांचा पाऊस आणि आश्वासनांचा महापूर येण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा आज तरी तुम्ही पूर्ण कराल का? एक माणूस म्हणून एका माणसाची, एका काळी आईच्या लेकराची आज तरी हात तुम्ही ऐकाल का? पाहत राहा स्वराज्य टाइम्स.